शालेय स्पर्धा परीक्षा या भावी काळातील स्पर्धा परीक्षांचा आत्मा आहे. म्हणूनच भावी काळातील स्पर्धा परीक्षेची तयारी व्यवस्थित व्हावी या उद्देशाने कर्मवीर विद्या प्रबोधिनीने कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना कशी असते, प्रश्नांची रचना कशी असते, गुण विभागणी नेमकी कशी असते याविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. 6वी साठी कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षेचा अभ्यासक्रम आपण जाणून घेऊ. पहिला विषय आहे मराठी. यामध्ये कार्यात्मक व्याकरणावर आधारित 7 प्रश्न असतात, तर शब्दसंपत्तीवर आधारित 2 प्रश्न असतात आणि मराठी विषयातील सामान्य ज्ञान यावर आधारित 1 प्रश्न असतो. अशा प्रकारे 10 गुणांचा मराठी हा विषयाचा पेपर असतो. यानंतर पुढचा विषय आहे इंग्रजी. इंग्रजीसाठी देखील एकूण 10 गुण असतात, तर त्यासाठी घटक तुमच्या समोर आहेत. इंग्रजी विषयासाठी मुलांनो, रीडिंग असेल किंवा लँग्वेज स्टडी असेल, आर्टिकल्स, ॲक्शन वर्ड्स, प्लुरल फॉर्म, अल्फाबेटिकल ऑर्डर असे एकूण 10 गुणांचे प्रश्न असतात. यानंतर पुढचा जो विषय आहे तो गणित. यासाठी संख्याज्ञान या घटकावर आधारित एकूण 2 गुण आहेत. त्याचप्रमाणे संख्यावरील क्रियेसाठी 3 गुण आहेत, भूमितीसाठी 3 आहेत आणि सांख्यिकी स्तंभालेखसाठी 2 आहेत. तर व्यावहारिक गणितामध्ये 3 गुण आहेत आणि बीजगणितासाठी 2 गुण आहेत. यानंतरचा पुढचा विषय आपण जाणून घेणार आहोत. प्रमाणपत्र परीक्षेसाठी पुढचा विषय आहे इतिहास. एकूण 6 गुणांसाठी आहे. भूगोल 6 गुणांसाठी आहे, तर नागरिकशास्त्र 3 गुणांसाठी आहे. मुलांनो, समाजशास्त्र विषयाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला क्रमिक पाठ्यपुस्तकातील सर्व घटक अगदी व्यवस्थितपणे समजून घ्यावे लागणार आहेत. यानंतर पुढचा घटक जो आहे तो महाराष्ट्र, भारत, जग यावरील चालू घडामोडी. एकूण 10 गुणांचे हे प्रश्न असतात. त्याचप्रमाणे 5 गुणांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांच्यावर आधारित 5 गुणांचे प्रश्न असतात. मुलांनो, हेच घटक पुढच्या वर्षी 7वीला RTS मध्ये देखील आहेत, त्यामुळे त्या घटकाची तयारी देखील तुमची होणार आहे. यानंतर पुढचा घटक आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेसाठी आपल्या समोर हे घटक आहेत. आकलन, वर्गीकरण, क्रम ओळखणे, तर्कसंगती अशा प्रकारचे हे घटक आहेत. तर मुलांनो, या घटकाची तयारी देखील तुम्ही अगदी व्यवस्थितपणे करायची. परीक्षेसाठी प्रश्न संख्या किती असते, गुण किती असतात आणि वेळ किती असतो हे आपण जाणून घेऊ. इयत्ता 4थी, 5वी, 6वी आणि 7वी साठी एकूण प्रश्न असतात 100, गुण असतात 100 आणि वेळ असतो 2 तास. तर इयत्ता 8वी आणि 9वी साठी प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रश्न संख्या 150 आहेत, गुण 150 आहेत आणि वेळ 3 तास आहे. तर इयत्ता 11वी 12वी DED कॉलेज व सिनियर कॉलेज प्रमाणपत्र परीक्षेसाठी 100 प्रश्न असतात, 100 गुण असतात आणि वेळ असतो 2 तास. 6वीच्या प्रश्नपत्रिकेवरून आपण प्रश्नांची रचना आणि प्रश्नपत्रिकेची रचना जाणून घेऊया. सुरुवातीस विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या असतात. विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागी लिहायचं आहे. प्रत्येक प्रश्नास 4 पर्याय दिलेले असतात. त्यातून अचूक पर्याय आपण निवडायचा असतो. सुरुवातीस पहिला जो विषय असतो तो मराठी. प्रश्न क्रमांक 1 पासून तर 10 पर्यंत मराठी या विषयाचे प्रश्न असतात. यामध्ये जर आपण काही प्रश्न पाहिले तर आपल्याला घटक लक्ष देतील. पहिल्या प्रश्नावरती सर्वनाम या घटकावरती प्रश्न आहेत. त्यानंतर समानार्थी शब्द आहेत, वाक्प्रचार आहे, शुद्ध शब्द विचारलेला आहे, विरामचिन्ह आहेत, काव्यसंग्रहावर प्रश्न आहे. त्याचप्रमाणे अनेक वचनावर आधारित आणि काळावर आधारित प्रश्न ते विचारलेले आहेत. यानंतरचा विषय आहे इंग्रजी. प्रश्न क्रमांक 11 पासून तर 20 पर्यंत इंग्रजी या विषयावरती प्रश्न असतात. यामध्ये सुरुवातीस पॅसेज दिलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामरवरती आधारित काही प्रश्न आहेत, अल्फाबेटिकल ऑर्डरवरती प्रश्न आहेत, आर्टिकल्सवरती प्रश्न आहेत. अशा प्रकारे 10 मार्काचा आणि 10 प्रश्न असलेला इंग्रजी हा विषय आहे. यानंतर मुलांनो, 21व्या प्रश्नापासून गणित हा विषय सुरू होतो. आपल्या पाठ्यपुस्तकातील घटकावर आधारित हे प्रश्न असतात. 21 प्रश्नापासून तर 35 प्रश्नापर्यंत असे 15 मार्काचे प्रश्न जे आहेत ते गणित विषयावर असतात. पहा. यानंतर पुढचा विषय आहे समाजशास्त्र. 36व्या प्रश्नापासून समाजशास्त्र या विषयाला सुरुवात होते. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या घटकावर आधारित प्रश्न विचारलेले असतात.
यामध्ये 36व्या प्रश्नापासून तर 50व्या प्रश्नापर्यंत आपल्याला समाजशास्त्र या विषयाचे 15 प्रश्न असतात. यानंतरचा विषय आहे विज्ञान विषय. 91व्या प्रश्नापासून विज्ञान विषयाला सुरुवात होते. दोन्ही भाषेमध्ये प्रश्न असतात. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी हे दोन्ही भाषांची रचना केलेली असते, मराठी आणि इंग्रजीमध्ये. 91व्या प्रश्नापासून सुरुवात होऊन पुढील जे प्रश्न असतात 58, 59, 60 पर्यंत विज्ञान विषयाचे प्रश्न आहेत. साधारणतः 65 प्रश्नापर्यंत विज्ञान विषयाचे प्रश्न आहेत. यामध्ये 15 मार्काचे हे विज्ञान विषयाचे प्रश्न आहेत. यानंतर मुलांनो 66व्या प्रश्नापासून बुद्धिमत्ता या विषयाला सुरुवात होते. बुद्धिमत्ता या विषयाला जास्त प्रश्न असतात. 66 पासून तर साधारणतः 90 प्रश्नापर्यंत बुद्धिमत्ता या विषयावर आधारित हे प्रश्न असतात. आणि मुलांनो हे बुद्धिमत्ताचे प्रश्न पुढे आपल्याला 8वी मधील NMS स्कॉलरशिपसाठी अतिशय उपयुक्त असतात किंवा पुढच्या स्पर्धा परीक्षेसाठी देखील अतिशय उपयुक्त असतात. पुढे 91 पासून तर 100 पर्यंतचे प्रश्न आहेत. यामध्ये समाज सुधारकावर आधारित आणि चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारलेले असतात. तर अशा प्रकारे 100 प्रश्नांची ही प्रश्नपत्रिका आपण व्यवस्थितपणे जाणून घेतलेली आहे. तुम्हाला पुढील प्रश्नपत्रिकेसाठी येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.